रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 3 जून 2026. तर आज आमचा गाडीने अधिक मासातील नर्मदा परिक्रमेचा हा 5वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता सध्या भरूचच्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव या ठिकाणी आहोत. तर सकाळचे आता 7:30 वाजलेले आहे. सगळे परिक्रमावासी आल्यानंतर सगळे स्नानासाठी गेलेले, स्नान झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पूजेला जे आहे मा नर्मदा मैयाची आरती ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे. क्षमता सर्वांनी आजचे मा नर्मदा मैयाचे दर्शन घ्या. नर्मदे हर. परिक्रमावासी स्नान करून हळूहळू वरती येत आहेत. नर्मदे हर. आमच्यासोबत 10 वर्षाचा बालक आहे राया पाटक, तोही परिक्रमेमध्ये आहे. त्याच्या आजीसोबत आलेला आहे. नर्मदे हर. कसं वाटतंय परिक्रमा करताना? छान वाटतंय. नर्मदे हर. परिक्रमावासी जे आहेत ते आता हळूहळू पूजेसाठी बसलेले आहेत आणि बसत आहेत. नर्मदे हर. आमच्या माताजींनी आज साडी घातली, खूप छान दिसत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आतमध्ये नीलकंठेश्वर महादेव आहे आणि हा पूर्ण आश्रमाच्या आतील परिसर आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी सकाळ सकाळी मैयाच्या पूजेसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नाचिकेत कश्यपादि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवीन्दुरति देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मात गंगे पार्वते पतये हर हर महादेव. नर्मदे हर. पूजा आपली आटोपलेली आहे आणि पूजा आटोपल्यानंतर आपल्या समेत असलेले श्रद्धा तनवेडकर आणि श्री दत्त बाबा तनवेडकर यांचे फॅमिली मेंबर जे आहे भरूच या ठिकाणी आपल्याला भेटायला आलेले आहेत. नर्मदे हर. तुमचं आमच्या नर्मदा परिक्रमावासियांकडून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नर्मदे हर. त्यांनी या ठिकाणी आम्हाला भेट दिलेली आहे. नर्मदे हर. धन्यवाद. पहिला म्हणजे आम्हाला इथं भेट देण्याचा सौभाग्य मिळाल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे मी सध्या भरूचमध्येच रहिवासी आहे आणि जे कोणी आपले गावचे वगैरे किंवा नातेवाईक येतात त्यांना नेहमी दर्शनासाठी इथे आणत असतो. आणि तुम्ही जो उपक्रम करता ते खूप चांगला आहे. कारण प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक माणसाची इच्छा असते की नर्मदा परिक्रमा करावी आणि ती तुमच्या माध्यमातून साकार होते. आमच्या म्हणजे भाऊजींची पण इच्छा होती. गेल्या वर्षी त्यांनी उत्तर नर्मदा परिक्रमा केली होती आणि त्यांची पुढची इच्छा यावर्षी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण या ठिकाणी पूजा करत असताना इथे एक कन्या आलेली आहे. परिक्रमावासियांची बालभोगची वेळ झालेली आहे आणि परिक्रमावासी बालभोगसाठी बसलेले आहेत. आज बालभोगमध्ये आहे मिसळ आणि ब्रेड. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी आता बालभोग करतायत, तोपर्यंत आपण जाऊयात मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आज प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. नर्मदे हर.
आज प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. केदारनाथ बद्रीनाथ यात्रेमुळे बऱ्याच परिक्रमावासी आहेत, यात्रेकरू आहेत या ठिकाणी येतात आणि काही नर्मदा परिक्रमाच्याही गाड्या आहेत. आभाळही आलेला आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे कारण प्रचंड प्रमाणात गरम होत आहे. नर्मदे हर. इकडे आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. इकडे आहे हनुमंत दादा, हनुमंत राया असं म्हणतात, पण राया म्हणून नाही, राया कोणाला म्हटलं जातं त्याच्यामुळे हनुमंत दादा असं म्हणावं. नर्मदे हर. नीलकंठेश्वर महादेव. नर्मदे हर. हा मंदिराच्या आतील परिसर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हा संपूर्ण आश्रमातील परिसर आहे. ज्यावेळेस आपण पायी परिक्रमामध्ये येतो, मंदिराच्या पाठीमागचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी रूम आहेत, ती परिक्रमावास्यांना संत निवास म्हणून राहण्याची सुविधा असते त्या ठिकाणी. बालभोगमध्ये आहे मिसळ. तर आम्ही नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या तिथून म्हणजे भरूचच्या ठिकाणावरून बालभोग वगैरे केला. भोजन प्रसादी जी होती ती आम्ही पार्सल घेतल्याने पुढे जाऊन करणार आहोत. तर आता आम्ही चाललेलो आहोत नारेश्वर या ठिकाणी. तर नारेश्वर काही अंतरावरतीच आहे. थोड्या वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहोत. सगळे परिक्रमावासी दर्शन घेतील, त्यानंतर पुन्हा आम्ही गाडीत बसणार आहोत. गाडीत बसल्यानंतर पुढचे जे आहे गरोडेश्वर कुबेर भंडारी घेणार आहोत आणि मग पुढे प्रस्थान करणार आहोत. आम्ही आता नारेश्वर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच वेळात मंदिरामध्ये पोहोचू. इकडे सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आवरून बसलेले आहेत खाली उतरण्यासाठी. हा बघा, ओटी पण घेतलेली आहे, सांगावं लागत नाही, सगळं तयार. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी आपली एक गाडी पार्किंग झालेली आहे. आम्ही आता उतरलेलो आहोत खाली आणि दुसरी गाडी त्याच्याच शेजारी पार्किंग झालेली आहे. आणि आज जर बघत असाल तुम्ही तर खूप जास्त आज प्रमाणात गर्दी आहे. आज चतुर्थी आहे, काहीतरी कार्य असावं कदाचित. तिथे प्रचंड गर्दी आहे. आपला आज नर्मदा गाडीने अधिक मासातला नर्मदा परिक्रमेचा 5वा दिवस आहे आणि आपण काल सगळे उत्तर तट दक्षिण तट पार करून सुखरूपपणे उत्तर तटावरती पोहोचलेलो आहोत. आणि आज आपण ज्या ठिकाणी आहोत, आज आहे रंग अवधूत महाराजांचं समाधीस्थळ म्हणजे नारेश्वर या ठिकाणी. तर सर्वात प्रथम खाली नर्मदा मैया आहे. ज्यांना कोणाला गुडघ्याचा पायाचा त्रास असेल त्यांनी लांबूनच नमस्कार करा आणि ज्यांना कोणाला शक्य होईल मैयाकडे जाणं त्यांना त्या ठिकाणी तोंड हात पाय धुवून किंवा ज्यांना कोणाला स्नान करायचं स्नान करून दर्शन करून अर्ध्या तासात इथं पोहोचवायचं आहे. आता वाजलेले आहेत 11:30. 12:05 पर्यंत सगळ्या परिक्रमावासियांनी सहकार्य करून आपापल्या जागेवर येऊन बसायचे, कारण आपल्याला अजून 2 मोठी दर्शनाची स्थळं करायची आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासी निघलेले आहेत दर्शन करण्यासाठी. नर्मदे हर. आणि आतमध्ये जर बघाल श्री गुरुदेव देवदत्त या ठिकाणी नारेश्वरांचं हे मंदिर आहे. परिक्रमावासी पहिल्यांदा प्रथमतः मैयाकडे चाललेले आहेत घाटावरती. नर्मदे हर. दुकानंही भरपूर लागलेली आहेत ज्यांना काय घ्यायचं असेल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ननंद भाऊजाईची जोडी बघा. नर्मदे हर.
परिक्रमावासी गेलेले आहेत घाटावरती, चाललेले आहेत. नर्मदे हर. आम्ही आता नर्मदा मैयावरती स्नानासाठी गेलो होतो. तर सगळ्या परिक्रमावासियांनी ओल्या अंगाने स्नान केलेलं आहे. म्हणजे कपड्यासहित आम्ही जे आहे ते स्नान केलेलं आहे. कारण प्रचंड प्रमाणात एवढी गर्दी म्हणजे गरमी आहे की उभं राहिलं तर इतका सगळा पूर्ण शरीराचा घाम निघून जातो. त्याच्यामुळे स्नान केलं. अजून वरती आलो नाही तर इतके लगेच सगळे कपडे सुकून गेलेले आहेत. म्हणजे एवढं टेम्परेचर हाय आहे या ठिकाणी. आता गेल्यानंतर दर्शन करणार आहोत. त्यानंतर होईल भोजन प्रसाद आणि नंतर पुढच्या मार्गाला निघणार आहोत. आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत. मारुती राय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आतमध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये आहोत आणि आज खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. नर्मदे हर. आता मंदिर बंद झालेलं आहे. दुपारची वेळ आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर आहे नारेश्वर महादेव. आम्ही निघल्यापासून 7 ते 8 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी आमच्या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत आणि आम्हाला सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात सावलीला अगदी या ठिकाणी जागा भेटलेली आहे. एक घर आहे. घराच्या इथे हे झाड आहे आणि सुंदर असे झोके बांधलेले आहेत. थंड वातावरण आहे. नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे शिमला मिरची, वरण भात, चपाती आणि पाण्याची सोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थंडगार सावली आहे. झाडाची बदामाचं झाड आहे. नर्मदे हर. भोजन प्रसादी सगळ्या परिक्रमावासियांची झालेली आहे आणि आम्ही आता निघतो आहे पुढच्या मार्गाकडे. इकडे आता भांडी झाली की भांडी आपल्या गाडीमध्ये सगळं किचनचं सामान जाईल आणि किचनचं सामान गेल्यानंतर सगळे परिक्रमावासी आता हळूहळू बसत आहेत जेणेकरून आपल्याला पुढच्या मार्गाकडे निघता. आम्ही आता कुबेर भंडारी या ठिकाणी आलेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही आता खाली उतरणार आहोत. एक अर्धा किलोमीटरवरती आहे आणि तुम्हाला दिसत असेल एक कुबेर भंडारी जे गाव आहे कर्नाली या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. सगळे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते गाडी खाली उतरून नर्मदे हर कुबेर भंडारींच्या दर्शनाला निघालेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इथे आतमध्ये आता परिक्रमावासी चाललेले आहेत. आपण मंदिराच्या परिसराच्या आतमध्ये आलेलो आहोत. तर हा कर्नाली म्हणजे कुबेर भंडारी नर्मदे हर इथला परिसर आहे. नर्मदे हर.
हर नर्मदे हर. दर्शन झालेलं आहे आणि इकडे नर्मदा मैया आहेत. नर्मदा मैयांचं दर्शन आणि समोर जर बघितलं तर इकडे आहे नीलकंठ धाम पोहायच्या खाली आहे नर्मदा मैया. नर्मदे हर. आम्ही आता नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला आलो होतो पण असं दर्शन घेतलं की स्नानच करून आलोय. गरमीची एवढी प्रचंड आहे की ते मैयाचं पाणी बघून रावलंच नाही म्हणाला. ही तिसरी आंघोळ आहे आमची सकाळपासून मैयामध्ये. नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत गरोळेश्वर या ठिकाणी. कुबेर भंडारीचं दर्शन घेतलं आणि 30-35 किलोमीटरचं अंतर चालून आल्यानंतर गरोळेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. आता गरुडेश्वर करून निघालेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी. पण आम्ही युनिटीला जाणार नाही. या ठिकाणी भोजन प्रसादी बनवायचे आहे. समोर आहे शुलपाणी. त्याचसोबत आपली दुसरी बस जी आहे ती चाललेली आहे. नर्मदे हर. नर्मदा. नर्मदे हर. आम्ही शूलपाणेश्वर महादेव मंदिराच्या अपोजिट साईडला आलेलो आहोत आणि पलीकडे जर बघितलं तर शूलपाणेश्वर महादेव मंदिर आहे. आणि या ठिकाणी परिक्रमावासी आता हळूहळू उतरत आहेत खाली, फ्रेश होतील आणि मग या ठिकाणी आरतीला बसणार आहेत. भावार्थे ओवाळू तुस्कर गौरा. जय देव जय देव. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. ओम जय जगदानंदी. देवी बाजकताल मृदंगा सुरमंडल रमती. हो मैया सुरमंडल रमती. तोडी तान तुरडड 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंद. शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापदूत भूतलं ध्वनस्समस्य पातकारी दारितापदाचलं. जलल्लये महाभये मृकुण्डसून हरमदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सायुधं ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकं. विरंचि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अहो मृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते. हर मात गंगे हर जटाशंकरे हर. नमः पार्वते पते हर हर.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर आरती झाली, त्यानंतर भक्तीचा खेळ हा आपला कार्यक्रम झाला आणि त्यानंतर भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे। तर आज भोजन प्रसादीमध्ये आहे मैया एक मिनटं, आज भोजन प्रसादीमध्ये आहे वरण भात, पालकची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती, पापड आणि सलाड। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर महाराजी, नर्मदे हर, नर्मदे हर। तर आता भोजन प्रसादी झालेली आहे परिक्रमावासियांची। त्यानंतर आमची जी कपडे होती, 2 दिवस वेळच भेटला नाही कपडे धुण्यासाठी, तर मी कपडे धुतलेले आहे। आता 9, 9:15 वाजलेले आहे, तर मी भोजन प्रसादी करते, तुम्ही पण भोजन प्रसादीसाठी या। नर्मदे हर। एकदा दाखवते, आज भोजन प्रसादीमध्ये आहे पालक, बटाटा, पापड, वरण भात, सलाड, चपाती, खीर। मी गोड खात नाही म्हणून मी खीर घेतलेली नाही। नर्मदे हर। आमच्या माता जी आहेत पलीकडे आहेत मामीजी, नर्मदे हर, जिंदगी भर। इकडे बाकीचे परिक्रमावासी भोजन प्रसादी करून बसलेले आहेत निवांत चर्चा करत।